ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री देवी महात्म्यम अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री देव्ये नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा ऐके जगदंबेची कथा. एकाग्र चित्ते नृपनाथा श्रवण भावे करावे. मार्कंडेय सांगे शिष्यासी सूत बदला शौनकासी. तेची मी सांगतो तुझसी यथामथी करुनिया. पूर्वाध्यायाचे अंती जाण शुंभ निशुंभ दोघे जण चंडमुंडा ते आज्ञा आपून पाठविते जाहले. आज्ञा होताची दैत्या लागुनी असंख्यात भरले गगनी. चतुरंग सेना घेऊनी चंडमुंड निघाले. वाजी वारण रथ पदाती सेना समुद्र लोटलाक्षिती. गर्जना परिसोनी देवजाती भयभीत जाहल्या. वाद्ये वाजती अनेक दैत्य गर्जती भयानक. गगनातुनी किती एक हिमाचली उतरती. अनेक शस्त्रे घेतली हाती नग्न शस्त्रे झगमगती. ऐशिया परी वीर धावती लक्षांचे लक्ष तेधवा. क्रोधायमान जो प्रचंड म्हणोनी नाम असे चंड. शत्रू ते करी खंड विखंड म्हणोनी मुंड म्हणता ती तया. ते जाऊनी पर्वतावरी विलोकिती त्याचे शिखरी. देवी बैसली सिंहावरी किंचित हास्य करीत असे. अष्टभुजा बाण मुसळ शंख चक्र घेतला शूळ. कारमुक घंटा आणि लांगल अष्टायुधे शोभती. ऐसे पाहोनी देवी प्रती उद्योग करीते जाहले किती. देवीसी न्यावे निश्चिती शुंभाजवळी एकदा. ओढोनी धनुष्य लाविले शर कित्येक धावले खड्गधर. जाती तिच्या समीप असुर हलकल्लोळ मांडिला. एक म्हणती धरा धरा कोणी म्हणती मारा मारा. काही धावले करून त्वरा शस्त्रे टाकीती तिजवरी. वृक्ष पाषाण जुगारीती तिच्या अंगावरी पडती. पुष्प प्राय ते लागती न गणी त्याते जगदंबा. तेव्हा भवानी कोप करी मारू भावी सकळ वैरी. क्रोधे करुनी ते अवसरी तिचे मुख काळे जाहले. मशी सारखे काळे वदन भ्रुकुटी कराळ दिसे जाण. तेव्हा तिच्या कपाळापासून काली उत्पन्न जाहली. त्या कालीचे वदन कराल करी खड्ग पाश अति चंचल. गळा नरमाळा केवळ भयंकर शोभत असे. विचित्र खडवांग जिचे करी जी व्याघ्राचे चर्म पांघरी. शुष्क मास अति भयंकरी. मेघा ऐसा रवजिसा. महाविस्तारले वदन जिव्हा लळलळित भीषण. निमग्न जिचे आरक्त नयन क्रोधायमान सर्वदा. हाक मारिता क्रोधावेशा नादे भरल्या दाही दिशा. मग वेगे करीत प्रवेशा असुर सैन्या माझारी. असुरांचे सैन्य सकळ भक्षिती जाहली उतावेळ. घंटे सहित गज तत्काळ शतावधी भक्षिले. अंकुश महात वीर सकळ त्या सहित हस्तीचा मेळ. एकची हस्ते घेऊन तत्काळ मुखी घाली आपुल्या. मुखी घालोनी चावी सत्वर. अश्वांसहित भक्षिले वीर. सारथ्यांसहित रथ अपार भक्षिती झाली ते काळी. इच्छा मात्रे मुख पसरी सैन्य घातले मुखांतरी. केशा ते धरुनी झडकरी किती एक ते भक्षिले. ग्रीवे ते धरुनी किती एक मुखी घालोनी चाविले देख. पादे रगडोनी अनेक मारिती झाली क्षणार्धे. उरे करोनी कित्येकांशी काली मारती झाली असुरांशी. त्यांची शस्त्रास्त्रे वेगेसी भक्षण केली सर्वही. असुरांचे ते सैन्य सर्व मारिता वीराही टाकिले गर्व. सहस्त्र लक्ष अर्ब खर्ब असंख्यात भक्षिले. खड्गाने किती एक मारिले कित्येक खडवांगे ताडिले. काही दंताग्रे विनाशिले सैन्य मर्दिले सर्वही. ऐसे देखोनी धावला चंड शर वर्षाव करी प्रचंड. इतुक्यात येऊनी ही मुंड चक्रे टाकिली असंख्ये. कालीने विक्राळ मुख पसरोन चक्रे गिळली सर्वही जाण. तिचे मुखी शोभायमान कैसी दिसती जाहली. जैशी सूर्याची बिंबे अनेक घनोदरी शोभती देख. पुनः कालीने पसरून मुख प्रचंड हाक मारली. पसरट मुख अति विशाळ दाढा जिव्हा बहुविक्राळ. सिंहा ते उडवून तत्काळ चंडावरी धाविनली. केशी धरून या सत्वर
खडगे छेदिले त्याचे शिर, मुंड धावला त्यानंतर चंड पडला देखोनी, मुंडा तेही खडग मारून भूमीसी पाडीला न लागता क्षण, तेव्हा जे काही उरले सैन्य ते दाही दिशा पळाले. असुरदळी हाहाकार, तेव्हा जहला प्रलय थोर, असो चंडमुंडांची शिरे सत्वर, घेऊन काली पातली देवीच्या जवळी येऊन, प्रचंड अट्टाहास्य करून, देवी कारणे ते क्षणी काय बोलती झाली. म्या तुझे हे चंडमुंड पशु मारिले प्रचंड, युद्ध यज्ञी आता वितंड, शुंभ निशुंभा मारिसी तू. ऋषी म्हणे सुरथा लागुनी, ती चंडमुंडांची शिरे पाहुनी, तया काली प्रति तत्क्षणी देवी बोलती झाली. तू चंडमुंडा ते मारुनी, त्यांच्या शिरा ते घेऊनी, येती झालीस म्हणून चामुंडा हे नाम तुझे. या तिही लोकांचे ठाई तू चामुंडा नामे पाही, विख्यात होऊनी तुझ सर्वही आराधितील निश्चये. ऐसा प्राप्त होता वर कालीसी आनंद होऊनी थोर, स्वयं मुखे जय जयकार करीती झाली ते काळी. असो या प्रकारे करून देवीने काली ते करून उत्पन्न, चंडमुंडांचे करविले हनन, हेची कथन केले तुम्हा. आता पुढील अध्याय निरूपण रक्तबीजाचे करील हनन, ते चरित्र अतिरसाळ जाण श्रोते जन परिसाहो. मूळ श्लोकांचा अर्थ सर्व येथे वर्णिला यथार्थ, प्राप्त होय इच्छितार्थ त्याच्या श्रवण पठणे पै. भक्ती विनम्र देह करून जे सदा करीती देवी स्मरण, त्यांच्या सर्व आपदा निरसून जाती क्षण मात्र न लागता. ऐसे व्यासांचे हे वचन, येथे संशय होई घेईल कोण, परी पाहिजे भक्ती निर्वाण अनन्य भावे करून या. स्मरण मात्रे संकट जाय, मग चरित्रे कैचा अपजय, श्रवणे पठणे होय जय, भाव धरावा आवडी. देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करोनी सर्वदा, त्या देवी कारणे नमस्कार आमुचे असोत वारंवार. देवीच हा ग्रंथ लिहिणार करणार, निमित्त राम द्विज जाणा. श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे, देवी भगवती महात्म्ये श्री महासरस्वत्याख्याने श्री सप्तमोध्याय श्री जगदंबार्पणमस्तु. ओम श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वती नमः. सूरथ राजा कृपा पात्रा मेधाय एकवी देवी चरित्रा, मार्कंडेय शिष्या पवित्रा कथा विचित्र सांगत असे. यदक्षर पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. विसर्ग बिंदू मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी. ओम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देव्यै नमः.